सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। बघा, ज्या गोष्टीची भीती होती तेच नेमकं होत आहे। काय होतंय तर टीईटी परीक्षा ऑनलाईन आणि याच्या संदर्भाच्या काय अपडेट्स आहेत, कारण खूप साऱ्या बांधवांना यामुळे सुद्धा अडचणी होणार आहेत। ऑफलाईन परीक्षा होणार होती पण त्यामध्ये खूप मोठा व्यत्यय आलेला आहे आणि यामुळे नक्कीच राज्य शासनाला सुद्धा वाटतंय की आता आपण ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली पाहिजे। काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे खूप मोठा नसणार आहे, छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळणार आहेत। नंदकुमार बेडसे साहेब जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत, पण मात्र इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त महेश चोथे साहेब आहेत ना, यांनी IBPS या संस्थेला अधिकृत पत्र पाठवलेलं आहे 2 तारखेला। यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा-टीईटी 2026 ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी त्यांनी विनंती केलेली आहे। कुणाला तर IBPS या संस्थेला केलेली आहे। आपल्यालाही माहिती आहे की IBPS TCS या ज्या संस्था आहेत या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतात, म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम या परीक्षा घेत असतात। बघा, आता हे सगळं करायचं कशासाठी तर पारदर्शकता आणण्यासाठी। कारण हे जे काही ऑफलाईन पेपर होते यामध्ये आता निश्चितच अपारदर्शकता आली होती, जग जाहीर झालेलं आहे। आणि हे जे काही गैरप्रकार होत आहेत ना, या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारनं परीक्षा जे ऑनलाईन घेण्याचं मोठं नियोजन केलेलं आहे। मग परीक्षा ऑनलाईन घेण्याची चाचपणी आता सुरू झालेली आहे। म्हणजे बेडसे साहेब सुद्धा IBPS सोबत बोलत आहेत। आता काय गोष्टीची चर्चा होणं गरजेची आहे, मुळात काय आहे, IBPS ला जर एक्झाम कंडक्ट करायची आहे तर 6 लाखाहून अधिक उमेदवारांची त्यांना परीक्षा घेणं शक्य आहे का, त्यानंतर एवढे केंद्र त्यांना मिळणार आहेत का, याविषयीचा विचार IBPS ला सुद्धा करावा लागणार आहे। आणि होण्याचे चान्सेस जास्त का आहेत, कारण आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला काय करावं लागणार आहे, एक तर पेपर पुन्हा छापावे लागणार आहेत, सगळे परीक्षा केंद्र पुन्हा ताब्यात घ्यावे लागणार आहेत। आणि हे सगळं करण्यापेक्षा जर समजा IBPS यासाठी तयार असेल तर नक्कीच IBPS ला तो कॉन्ट्रॅक्ट दिला जाऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आहे, IBPS आपल्याला असं वाटतं की 6 लाख विद्यार्थ्यांना IBPS ही एक्झाम घेऊ शकणार नाही, तर IBPS काय करत असते की आपल्याला बॅच वाईज परीक्षा घेते। म्हणजे आपल्या ही जी परीक्षा आहे ना, दिवसामध्ये 2-2 पेपर जरी असले वेगवेगळे तरी सुद्धा IBPS काय करणार आहे की वेगवेगळ्या दिवसांमध्ये ते पेपर कंडक्ट करते। हा पाठीमागचा अनुभव आहे, ज्यांनी केंद्र प्रमुख परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना हे माहिती आहे की त्यांचा पेपर काढण्याची पद्धती, नॉर्मलायझेशन, या सगळ्या काही गोष्टी आता तुमच्याही माथी येऊन पडणार आहेत। नॉर्मलायझेशन सुद्धा यामध्ये होतं, त्यामुळे हे जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी सुद्धा त्यांची प्रश्न फ्रेम करण्याची पद्धती खूप वेगळी असते। म्हणजे आता दुप्पट तयारीला लागावं लागणार आहे। बघा, बाकी गोष्टीचा काही एक विचार करण्याची गरज नाही की नवीन तारखा कधी येणार आहेत, सर त्या येणारच आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये, अधिकृतरित्या पटकन कधी जाहीर होतात तारखा। आणि जर IBPS कडे जर तो कॉन्ट्रॅक्ट गेला ना, तर IBPS कधी तारीख डिक्लेअर करेल हे आपण गेसही करू शकत नाही। त्यानंतर आमचे जे काही पहिले फॉर्म भरले आहे त्याचं फीचं काय, एवढे नॉर्मल मुद्दे जे आहेत हे नॉर्मल मुद्दे तर डोक्यातही ठेवायला नको, कारण त्यांनी ज्या अर्थाने आपल्याकडून एकदा फी घेतलेली आहे तर सरकार पुन्हा वारंवार कुठल्याही प्रकारची फी आकारत नसतं। म्हणजे नवीन परीक्षेच्या ज्या काही तारखा आहेत त्या आपल्या अधिकृत पोर्टलवर, म्हणजे आपलं जे काही MSCचं पोर्टल आहे या पोर्टलवर अधिकृतरित्या आपल्याला तारखा डिक्लेअर होतील। त्यानंतर रद्द झालेली जी काही परीक्षा आहे ती नव्यानं देत असताना उमेदवाराला कुठलीही फी द्यावी लागणार नाही। मात्र शक्यता आहे की 2026चाही पेपर ऑनलाईन होऊ शकतो का, तर होऊ शकतो। आणि नक्कीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांनी पेपर ऑनलाईन घ्यावा की ऑफलाईन घ्यावा यासाठी आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे आपल्या पुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण होणार आहे, कारण आपण तयारी करताना ऑफलाईन पद्धतीने केली होती, पेपर देताना ऑनलाईन पद्धतीने द्यावा लागणार आहे। म्हणून आजही आपल्या हातामध्ये संधी आहे, वेळ घालवू नका, त्या दृष्टिकोनातून माइंडसेट तयार करा। ज्यांनी सीटेटचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी सीटेट परीक्षा 6 सप्टेंबरला आवर्जून द्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।